हाय हॅलो नमस्कार. जे जे जगदीश समर्थ श्री स्वामी समर्थ. आणि आज मी घरी लवकर आलेली आहे, चहा ठेवलेला आहे आणि सुमी जाते आता ट्यूशन क्लासला. आणि त्याला म्हटलं तू काहीतरी खाऊन जा, आणि मला सुद्धा आज चटर बटर खाण्याची इच्छा झाली म्हणून मी आई घेऊन आलेली आहे. आणि मला आता थोडी भूक लागलेली, मी आता जेवण करते. आई आणि आम्ही आता चहा घेतो आहे. आणि आता वाजते 5:45 आणि सुमीचा क्लासचा टाईम आहे 6 वाजेचा. आणि तो आता डायरेक्ट कितीला येईल? 9ला. 9 वाजता येईल, म्हणून म्हटलं थोडाफार खाऊन घे आणि मग तो नंतर क्लासला जाणार आहे. चला मग आता मी पण थोडंफार खाऊन घेते आणि नंतर बोलते. सुमित आता जात आहे क्लासला आणि आता 6 वाजलेले. जा आरामात जा. चला आता आईने आणलाय मस्त छान भाजीपाला वगैरे घेऊन आलेली आहे आई. आणि आता आम्ही थोडाफार निवडून घेतो. आणि मी लावली मस्त छानपैकी खिचडी वगैरे लावून दिलेली, कढी करणार आहे. आणि रोज संध्याकाळी खूप टेन्शन असतं, काय भाजी करायची. चला म्हटलं. हाय हॅलो नमस्कार. चला आता आईला मी थोडीफार मदत करते, हेल्प करते. 7:30 झालेले आहे. स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मग नंतर थोडा वेळ बसणार आहे, कारण खूप काही दिवसभराची दगदग होत असते. आणि ऊन इतकं आहे ना बापरे बाप, विचारू नका. आणि काल मला थोडं बाहेर जायचं आहे म्हणून मी त्याच्यासाठी सुट्टी घेतलेली आहे. थोडंफार काम आहे आणि ते काम लवकर कधी झालं तर मी तुम्हाला नक्की सांगणारच आहे. चला. आणि आत्ता वाजले 11:15 आणि मिस्टर आज घरी उशिरा आलेले, जेवण वगैरे केले. आणि त्यांना हे बघा हे काय घेऊन आले आहे, गरम पाणी वगैरे गरम करण्यासाठी घेऊन आलेले. म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये होतं तर ते घेऊन आलेले आहे. तर ते म्हणे तिथं आम्ही चहा वगैरे गरम करत होतो, पण तिथे नवीन आणलं. मग त्यांना सर बोलले घेऊन जा तुम्ही घरी, मग ते घेऊन आलेले आहे. आणि हो आपला सुमितचा चालू आहे मस्त छान अभ्यास. आणि आता सुमित रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करणार, नाही सुमित? हो. चला मग. आणि सुमित खरंच खूप काही मेहनतच करत असतो. आणि बघा मी हे भांडे वगैरे आज आवरूनच घेतलेले आहे, कारण खूप काही कंटाळा येतो सकाळी उठल्यावर एवढं सगळं क्लीन करायचं. म्हणून मी आता भांडे वगैरे घासून घेतलेले आहे, कारण म्हटलं जाऊ दे, सकाळी पण मलाच क्लीन करायचे आहे भांडे, घासायचे आहे. कंटाळा आला तरी ते आपल्यालाच घासावे लागणार आहे. चला म्हटलं आताच क्लीन करून घेते, सर्व आवरून घेतलेलं आहे. चला मग. आणि चला मग आता सर्व आता लाईट वगैरे बंद करून देते. लाईट वगैरे बंद केला आणि चला आता आराम करू. आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. आणि फेसबुकवरती बघत असेल तर फॉलो करा, आणि यूट्यूबवरती बघत असतील तर सबस्क्राईब करा. सुमित चला बाय. आणि आता वाजले 11:15 आणि सुमित बोलला म्हणे मम्मी मला गोल्ड कॉफी वगैरे करून दे. मग त्याला करून देते. आता बघितली मी आज कशी करायची काय करायची. सुमितने मला दाखवली, म्हणे मम्मी अशी कर. कारण की मित्रांनो आता रात्री 12-1 वाजेपर्यंत कारण की मित्रांनो रात्री 12-1, 2:30, 3 वाजेपर्यंत अभ्यास करून एकदम डोकाचं हँग होऊन जातं. गाणं ऐकत लिहिलं तरी पण लय झोप येते, सुस्ती चढते. पण माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की कॉफी पिल्यानंतर त्याला जास्त कमी कॉफी चहा घेऊ देत नाही, कारण मग सवय लागून जाते. आणि त्याला मी दूध घेत जा, त्याला मी काय बोलली हळदीचं दूध घेत, पण त्याने हळदीचं दूध नाही घेतलं, त्याने कॉफी घेतोय बघा. आमच्या सरांनी सांगितलं होतं ते जेव्हा वाचत होते ना तर कॉफी पिऊन घेत होतं डार्क, म्हणजे झोप उडून जाते. चला आपली फायनली झालेली सुमची कॉफी. चला आता मी फायनली बनवून घेतली सुमितला कॉफी, आणि तो आता कॉफी एन्जॉय करेल, थोडा वेळ अभ्यास करेल आणि नंतर मग तो आराम करणार आहे. चला ओके बाय सर्वांना, गुड नाईट. आणि बघू शकता तुम्ही कूलर लावलेला आहे. आणि ही गोष्ट आहे ना आपल्याला आहे ना उन्हाळ्यामध्येच कळते, म्हणून म्हणता ना वेळ आल्याशिवाय प्रत्येकाची किंमत ती कळत, तसं काही आहे. आणि हे कूलर आम्ही वरती ठेवून दिलेलं होतं, कारण की म्हटलं जागा अटकते, आणि आता त्याची गरज लागली तर आम्ही त्याला खाली घेऊन घेतलेलं आहे. चला असं काही नाही. चला. आणि मग आता मस्त आम्ही कूलरची हवा वगैरे खातो आणि मस्त आता आराम करतो. 11:30 वाजलेले आहेत. चला. आणि बघू शकता अंधार आहे. चला मस्त आता आराम करतो, कूलर लावतो आणि थंडगार हवेमध्ये झोपून जातो. चला ओके बाय.